आझाद सांगली, मुक्त विचार निर्भीड संवाद। जैन अल्पसंख्याक महामंडळाची पहिली मीटिंग संपन्न। राज्य जैन महामंडळाची पहिली मीटिंग सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीत नूतन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला। बैठकीत 14 विषयांवर चर्चा करण्यात आली आणि काही सूचना संचालकांकडून करण्यात आल्या त्याची नोंद घेण्यात आली। मंडळाचे उपाध्यक्ष मितेश नाहटा यांनी मौलाना आझाद महामंडळ जिल्हास्तरीय कार्यालयात जैन महामंडळाचे बोर्ड असावेत असे सुचवले, तर संचालक रावसाहेब पाटील यांनी या महामंडळाचा जास्तीत जास्त फायदा गरीब विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि उद्योगधंदा करणाऱ्यांना व्हावा असे सुचवले। मौलाना आझाद महामंडळाची गाईडलाईन घ्यावी असे ठरले। यावेळी उपसचिव मोईन तहसीलदार यांचे मार्गदर्शन लाभले। यावेळी संचालक अरविंद शहा, सुनील पाटणी यांनी कार्यालय आणि कामकाजासाठी स्टाफ द्यावा असे सुचवले आणि अध्यक्षांनी यासाठी जागा पाहावी असे ठरले। या बैठकीत जैन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा प्रशिक्षण घेणे, बेघर लोकांसाठी गृहकर्ज उपलब्ध करणे, व्यापारी उद्योगधंद्यांसाठी सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करणे, जैन पाठशाळा सक्षमीकरण आणि विहारधाम निर्मितीसाठी सर्वेक्षण करणे, तीर्थक्षेत्र विकास करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। विषयाचे वाचन व्यवस्थापक जी.पी. मखदूम यांनी केले। यावेळी जैन फाउंडेशनचे संदीप भंडारी, दिलीप परमार, महावीर जैन, गोपाळ रुणवाल, योगेश खोत उपस्थित होते।